कशा सर्वजण मजेतच असतात हो की नाही. माणसाचा जन्म झाल्यापासून तर मरेस्तोवर म्हणजे मृत्यू आपल्याला येईपर्यंत माणसाच्या आयुष्यात भरपूर काही गोष्टी असतात. चांगल्या पण असतात आणि वाईट पण असतात, दोन्ही पण असतात. तर माणसाचं आयुष्य असंच आहे. म्हणून सुख आणि दुःख, आनंदाने हे सर्व काही ठेवलेलं आहे हो की नाही. माणसाच्या आयुष्यामध्ये दुःख हे फार महत्त्वाचं आहे. मी तर म्हणते दुःख येऊ द्या. दुःख आल्याच्या नंतरच तुमची देवाची आणि तुमची ओळख होते. सुख असताना होणार नाही. सुखात तुम्हाला फक्त जमिनीवरील आपले आजूबाजूचे लोकच दिसतील. तुम्हाला देव दिसणार नाही. परंतु दुःखात तुम्ही देवाच्या जवळ जाण्यासाठी धडपडताल, देवाकडे जाताल आणि ही सर्वात चांगली गोष्ट आहे. म्हणून तर मी म्हणते दुःख माणसाच्या आयुष्यात असू दे. दुःखाशिवाय जीवनाला वळण नाही, जीवनाला शिस्त नाही, जीवनाला काहीच नाही. म्हणून दुःख हे फार महत्त्वाचं आहे. सुखापेक्षा मी दुःखाला महत्त्व देते. कारण दुःख आल्याच्या नंतरच माणूस माणूस म्हणून जगायला लागतो. हे मात्र खरे. आणि दुःख कोणाला नाही आहे, गरीब असू श्रीमंत असू सर्वांना दुःख आहे. कोणाला आजाराचं आहे, कोणाला पैसे नाही, कोणाच्या घरातली व्यक्ती गेली हो की नाही. पैशावाला असो गरीब असो, दुःख हे सर्वांना असतं. म्हणून आपण दुःखी व्हायचं नाही. देवा तू ठेवलंयस त्याच्यामध्ये धन्यवाद मागते. आजचा दिवस तू दाखवला, उद्याचा तुझ्या मनात असलं तर दाखव, नाही तर दाखवू नको, है की नाही. तुझी इच्छा तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे. आज मला जे चटणी भाकर खायची होती ती मी चटणी भाकरच खाणार. तुला वाटेल तेच तू दे. माझ्या ताटात तुला काय द्यायचं हे तू ठरव. अशी माझी रोजची प्रार्थना असते. आणि देवा तू मला जन्माला घातलंस, इथपर्यंत आणलंस, याबद्दल मी तुला लाखोलाख धन्यवाद देते. तू सर्व गोष्टीतून मला तारलंस. आणि बघा, दुःख येतं ना माणसाच्या आयुष्यात, आणि दुःख हे सतत असावं माणसाच्या आयुष्यात कुठल्या ना कुठल्या गोष्टीचं, तर माणूस देवाच्या सानिध्यात राहतं. एवढं मात्र खरे. आणि मी दुःखालाच धन्यवाद देते की दुःख आल्यामुळं मी देवाच्या सानिध्यात गेले हो की नाही. आणि ह्या गोष्टी प्रत्येकाच्या आयुष्यात घडतात आणि घडणार, हे मात्र खरं आहे. हे काही खोटं नाही आहे. त्यामुळे दुःखाला घाबरू नका. दुःख आल्यावर रडू नका. दुःखाला सामोरे जा, देवाजवळ जा.